काळा मुंगा. चावल्यावर त्याला आवाज दिला पाठीमागून, टर्निंगला परत आवाज दिला. मला दिसतं, मला तुझ्या गावची माणसं ना. आणि तू बोल 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 तुझं सुरुवात कुठून करू तू सुरुवात वदने कवळ घे. मागाशी जशी सुरुवात केली ती काय तुझ्या मित्राच्या गावाला गेलेला कुठे काय ते मगाशी काय टॉपिक वेगळा चालू होता ना. काय झवल्यांचा टॉपिक म्हणून मी जो पाठांतर करून बोलायचं असं का? नाही लावडा, तू सुरुवात कर. हा, मंडणगडचा ब्रिज आहे. म्हणजे आपण महाडवरून जाताना मग मंडणगडचा खाड्याचा पहिला ब्रिज होता. खाडीचा बोलतोस काय? खाडीचा ब्रिज पहिला ब्रिज होता. गाड्या जायच्या, आता काम चाललं असून तर बंदच आहे तो. ओके. आपण गेलो तर काम फक्त बाईक जाते त्यावरून. तर ब्रिज क्रॉस केलास ना तर एक 2-4 किलोमीटर पुढे गेलास की असा 3 रस्ता लागतो. तीन रस्ता लागतो असं. एक राईटला जातो, एक वरती लेफ्ट मंडणगडला जायला. तिथे हे आहे, काय त्याला बोलतात, टिटा नाही रे, टिटा खाली आहे. टाइम म्हणजे भूताचं अस्तित्व आहे तिथे. मराठी शब्द येतो ते. आपण आता सर्व आठवतील आपल्याला. तर ना मी आणि माझा मित्र चाललो होतो तिकडे. तर हे मुंगळा तिकडे बस राजा. काय मुंगळा मुंगळा म्हणजे काळा मुंगा. चावऱ्या नाही, काळ्या आहेत. हा बोल बोल. आपण तिकडे बसलो. हेच त्या साईडला अरे बस येते तिकडे बस नाही. रात्रीचा टायमाला. पण मला माहिती नव्हतं. ती गोष्ट त्याला माहिती होती. रात्रीच्या टाइम. हा, म्हणजे असं समज 8च्या आसपास झाला ना, 8-8:30च्या आसपास. नंतर कधी तर मी क्रॉस केला आणि मी चालवायला गाडी एकटाच. मी एकटाच, त्याला गाडी चालत नाही, बाईक. भिक्कार छोट्याशा आहेत ना दोघं तुझे. आता कुठे शिकले तुला? तर ना तू चालवतो ते झालं. त्याला आवाज दिला पाठीमागून, ही गाडी थांबव करून. त्याला हा, पण मी आवाज ऐकल्यानं मी चालतच होतो. परत 5 मिनिटांनी पुढच्या टर्निंगला परत आवाज दिला. तर तो मला बोलला की अरे परेश, कोणतरी ना पाठीमागे आवाज येतोय. मी आता हातात घड्याळ होता म्हणून समजलं नाही की टायमिंग काय झालं. 9:30 झाले ते बरोबर. एवढ्या टायमिंगला कोण रस्त्याला इकडे जर रस्त्याला आवाज देऊ शकत नाही बोललो. तिकडे यायला जायला गाड्याच नाहीत ना. आणि आवाज दिला तरी माणूस समोरून आवाज देईल ना की बाबा मला पुढे जायचं, वरपर्यंत जायचं. तर नाही दिला. कमसे कम आम्ही डेपोला जायपर्यंत आम्हाला त्याने आवाज दिलाच. म्हणजे कंटिन्यू 10-12 किलोमीटरपर्यंत आवाज दिला कंटिन्यू. ओके. पण मी गाडी थांबवली नाही. पुढे गेलो, थांबलो, डेपो जाऊन नाश्ता केला. एका हॉटेल तिकडे चाललो होतं रात्रीचं ते. जेवलं बिवलं आणि परत चाललो होतो. तिथून आलो, त्याच्या लग्नाला गेलो ना, तेव्हा तिथे माणसाने सांगितलं बराच रात थांबला ना तुम्ही लोक. आता तुमच्यातलं एक तरी वर आला नसता, घेऊन जातो. तुला आवाज ऐकायला आलेला? मला ना आला, त्याला आला. तुझं मनुष्य का नाही की राक्षस झालं? माझा मनुष्य झाला. तुला आवाज आला तेच बोलतो, मनुष्याला यायला पाहिजे. नाही, मला दिसतं. मला तुझ्या बाजूने जरी आता असेल ना तर मला फील होतं की तुझ्या बाजूला आहे का ना काहीतरी. आणि ती गोष्ट माझ्यासोबत 2-3दा घडलेली आहे. एकदा मी गावी होतो माझ्या, असं नदीमध्ये पोहत होतो. ती नदी आपण थांबलेलो ती? हा, त्या नदीमध्ये म्हणजे पोहतच होतो. तिथे बाजूला शमशान आहे ना ते? हा. तर मला असं काय वाटलं की मी ना 2 साप हातात पकडले. ओके. आणि जसा मी हा विचार हातात आला, हात फक्त असा खाली ठेवला, हात पकडल्यावर हातात पकडल्यावर 2 साप वर हातावर. त्यानंतर ते झालं. एकदा टायमाला ना आमच्या गावाच्या बाजूला, म्हणजे गावाच्या 2 गावांच्या मध्ये रस्ता आहे, तिथे शाळा आहे. भाऊ आणि मी, आत्याचा मुलगा आणि मी तिथे बसलो होतो. संध्याकाळच्या टायमाला काहीतरी 5:30-6 झाले असते. एवढी मोठी म्हणजे झाड फांदी डायरेक्ट वरून खाली. पण मला वाटतं की वरून कधी झाडाची फांदी पडणार आहे. एवढं करायला आणि वरून फांदी पडायला. मी उठायला आणि वरती बघायला फांदी पडायला खाली. ओके. कोणता शेड लावला?
न्यूटनचा शोध नाही लावला, त्याच्या आयुष्याचा शोध लागला शोध लागला आता. अरे न्यूटनचा अरे न्यूटनचा नाही लावडे. न्यूटनच बोललो, न्यूटनचा नाही बोललो. सेम सीन ना भाई माझ्यासोबत झाले. थांब भावा हा फट्टे. तुला एक सीन सांगतो, एक सीन सांगतो. नको सांगू मला काय एवढं. लावडे. आता तुम्ही राज्याभिषेकाला जाणार की नाही माहिती नाही. नाही ठीक आहे. नाही रे. आता म्हणजे राज्याभिषेक 6 जून. 6 जूनला ते कुठे विचारलं? रायगड आहे रायगड. बाबा. नाही लावड्याने ऐकलं नव्हतं म्हणून मला कुठे विचारलं. मग रायगड बोलू तर ना. तिथं ना म्हणजे गाव आहे, त्या गावामध्ये एक पोरगी आणि आई होती. कुठचं गाव हा. तुझं की? नाही नाही, दुसऱ्या गावामध्ये पोनाडे म्हणून गाव आहे त्या गावाचं. त्यांना तिथे आई आणि पोरगी होती. मी ऐकणार आहे, कधी कधी अजून मला माहिती कधी झालं नाही, जाऊन बघितलं फक्त बघितलं. ऐकण्यामध्ये. ऐकणार नाही. पण ते झालं की असं ती पोरगी तुला आईला प्रत्येक टाइम मी तुला कुठे घेऊन आईला कुठे पण घेऊन जाईल, सोबतच जाईल घेऊन, तुला सोबतच घेऊन जाईल. तर एक दिवशी तिला म्हणजे ह्या गावातून दुसऱ्या गावात जायला घाट उतरून सगळा रस्ता होता आणि त्या गाडीचे झालेलं ब्रेक फेल. ओके. म्हणजे ज्या टेम्पोवाल्याने त्यांनी त्याला थांबवलं आणि लिफ्ट दिला आणि त्याचे झालं ब्रेक फेल. दुसऱ्या टाइमला गाडी गेली घाटात खाली उतरून. ओके. तर त्या पोरीचा आणि बाईचा मृत्यू. इथून सोळा घुसला, ते इथून बाहेर पडली. ती तमत जीव गेला वरती त्यापर्यंत, दोघांचा पण. तर ना एक दिवशी आता बोलतात ना ते संध्याकाळी टायमाला खालीवाला असतो, कोण असतो, एक पर्यटक आलेला फिरायला रायगडला. तर त्या रायगडला पर्यटक फिरायला आलेला. तिथे खाली त्या गावाच्या बाहेर, नाव ना सांगा त्या गावाचं, त्या गावाच्या बाहेर त्या बाईने लिफ्ट घेतली त्याकडनं. ही स्टोरी मला असं वाटतं ऐकलेली कुठे. तर लिफ्ट घेतली आणि ती ते दवाखान्यात यायच्या आधीपर्यंत ती पाठवून सीटवरून गायब झाली. हां. हा एकदा घडलं. दुसऱ्यांदा तिकडचा स्थानिक रहिवासी म्हणून स्थानिक माणूस होता, तो मच्छी विकायला जायचा. त्यांनी त्या हॉस्पिटलपासून नाही, त्यांनी त्या गावापासून परत एकदा त्या बाईला लिफ्ट मागितली. संध्या रात्री टायमिंग आहे, दवाखान्यात जायचं बोलले म्हणून त्यांनी लिफ्ट दिली तिला. त्यातून पण ती गायब झाली त्या टायमाला. आणि ही एक गोष्ट ST सोबत घडलेली आहे. पाचाड त्या गावात, ते खाली गाव आहे, त्या गावातून ती बसली. तर माणूस उतरणार, सकाळची पहिली गाडी 4 वाजताची गाडी, म्हणून तो तिकीट काढायला लगेच गेला नाही. तिकीट काढायला गेल्यानंतर ज्या गावाला पुढचं गाव आलं त्या तिकीट काढायला जातो, तिकीट काढून घेऊन येतो. 5 का 10 रुपये तिकीट असेल ते. जो काढायला गेला तर पाठीमागे दोन्ही पण गायब. तो कंडक्टर बेशुद्ध पडला होता त्या गाडीमध्ये. मी तेव्हा घटना बोललं पाहिजे आपण. कोणत्या गावी झालेलं? हां, रायगड म्हणून. रायगडमध्ये जिल्हा बोललो ना, जिल्हा कोणता आहे? रायगड जिल्हा आहे तो. मग त्या गाणं बोललं पाहिजे ना. रायगडाच्या घाटात गाडी गेली भोकात, वहिनीचा चल माझ्यासोबत आता. भोकाट गेलं. लास्ट टाइम ना माझ्यासोबत सीन झालेला, म्हणजे फट्टे माझ्यासोबत झाले ना गणपतीला मी गावाला. आणि माझ्या गाडीला ना तेव्हा फक्त ना ब्रेक होते. नाही मी यालाच हेडलाईट फोकस नाही, फक्त नॉर्मल हेडलाईट होती. आणि ना भावासोबत गेलेलो बाजारात नाग्यासोबत, आणि त्याचा मित्र होता. आणि तो मित्र ना झाला येडा भोक्याचा. गाडी फुल स्पीडमध्ये रेमटवला. आणि नेमकं माझं ना बाजारपेठून आम्ही 7-8ला होतो. आणि आमच्याकडे ना जी म्हातारी माणसं आहेत ना जुनी, अर्धाला लाईट बीट काही नाही, बाहेर त्या रस्त्यातून ना एकटे चालत जातात, एकटे लिटरली काळोखात. सवय आहे त्यांना, ती गावची माणसं ना. आणि तो एक माणूस ना आमचं बेडकीचं वाड आहे तिथे ना आहे. तिथे शहाण्या माणसाने, तू मागाशी कसं थांबलास नाही तिथे, गाडीवर जरी गाडी थांबलीस ना तरी गाडीवर उतरायचं नाही. उतरला सुद्धा विषय संपला तिथे. असं ते म्हातारा तो चालत होता आणि तो माझ्या नाग्याचा ओळखीचा होता. आणि त्यांनी थांबवला आणि माझ्या गाडीची ना हेडलाईट गेलेली, आणि मी त्या भावात समोरच्या मित्राच्या गाडीवर मी पाठवून गाडी खेचत होतो. एकच गाडी होती, 2 गाड्या होत्या. त्याच्याला हेडलाईट होती, माझी गेलेली, नेमकी त्या टायमाला गेलेली ती हेडलाईट. नाग्या बोलला अरे ओळखीचेच बसव. बसवलं ना, मला बसवेपर्यंत बा हे दोघं गाडी फुल काढ. आणि माझी फाटलेली ना रे हातभर. त्याने अशी गाडी थांबवलेली आणि ती लिटरली त्याला भावाला शोधेपर्यंत गाडी एवढी पळवलेली ना. आणि तो पण माणूस ना होता म्हातारा, गावातलाच होता, पण तो त्याला बघून असं वाटत होतं की लिटरली तो रिअल माणूस आहे. भूतभीत वाटत होता. माझी हातभर फाटली. आणि त्याला त्याच्या पॉईंटला सोडला जसा तसा कल्टी मारला आणि मंदिराच्या इथे गेला. आणि पहिला त्याला 4 शिव्या. सोड, थांबता येत नाही, एक तर हेडलाईट नाही, त्याच्यात त्याला मी ओळखत नाही. तू बसवलंच खरं,
ते खरं आहे की नाही खोटे मला काय माहित. गेलो ना रे, राप 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 राप. तो पण शांत बसला, काय बोलत नव्हता, शांत. त्याला फक्त विचार इथे सोडायचं, हा सोड. उतरवलं आणि तो चुपचाप निघायला लागला. झाटाचा बोलतोय, तिथे अजून माझी फाटली. बोलतो ना ओळखीचा होता मला. तो तुझ्याशी सांगत तरी जा. चड्डी झाकायचं ना पिवला. अरे हेडलाईट नाही तिथे फाटलेली ना रे गावामध्ये, मला नाही सवय ना रे. आमच्या म्हणजे काकाचा सीन आहे, गेल्या वर्षीचा सीन आहे. नका सांगू रे लावड्या. थांबे जरा थ्रिल अंगात असं तुला थ्रिल. सांगू म्हणजे काका रात्रीच्या बरोबर घरातून 12च्या ठोक्याला निघाला असेल. 12च्या ठोक्याला निघाला आणि एक 10-15 किलोमीटर गेला असेल बहुतेक पुढे. आणि काकाच्या गाडीने ना तुला सांगू एवढी हाईट होती वरती, एवढी हाईट होती. खाली दगडी म्हणजे हा दगडी समज हाईटला रस्त्याला एवढाच रस्ता खाली उतरायचा होता. त्यांनी असला पूल उडवला, 2 पूल उडवले हे बांबूसारखे सिमेंटचे टाकलेले. रस्त्याचे ॲरो दाखवतात ना रस्त्याला, ते 2 पूल त्यांनी उडवले. कसे झालं काय, तो आला तिकडून, पण त्याला जी लास्टला झाड होतं ना त्या झाडाला एकाने फाशी घेऊन मेला होता. आणि त्या दिवशी बरोबर अमावस्या का काहीतरी पौर्णिमा होती, अमावस्याचं पौर्णिमा ना, दोघांपैकी एक होतं. आणि झालं काय, तिकडे काका आला तिथून आणि असा टर्न होता, म्हणजे जसं शार्प टर्न कसा आपल्या इकडे बाहेर येतं तसे टर्न होते. त्या टर्निंगमध्ये त्यांनी तो येतो स्पीडला पहिला पूल उडवला ना त्याने. आणि असा खाली गेला ना तो, म्हणजे एवढे मोठे मोठे टप्पे होते. टप्प्यावरून गाडी कमसे कम इथून खालच्या मेन रोडपर्यंत गेली असेल, एवढी गेली गाडी खाली. आणि ते सर्व टप्पे म्हणजे दगडी बिगडी सर्व करत लास्टला जाऊन तो ॲक्सल अडकला ना त्यामध्ये मूवी झाडाच्या मूवीमध्ये, तेव्हा त्याला. आणि त्याला ते पण माहिती नाही की त्याने ती गाडी तिथून उडवली आहे. तो बोलला की मी इथून उडवली गाडी, अशी म्हणजे जवळपासून उडवली. जेव्हा आम्ही चालत पाठी केलो ना तेव्हा ते 2 पूल पडलेले होते. 2 पुलांच्या मधून ती गाडी गेली. पण तो बोलतो की तिथे ना झाडाखाली 2 माणसं बसली होती, कातकरे म्हणजे वाजवणारे असतात ते आदिवासी. पण त्याला बघितलं ती लोक पळून गेले, पण त्यांनी बॅटरी देऊन गेले ती लोक. त्याला एवढंच माहिती, गाडी जेवढी जोरात आपटलेली ना, मी त्या हिशोबाने गाडी चालवतो ना मोठी, मला माहिती आहे की एवढी गाडी चालेपर्यंत एखाद्या माणसाला किती लागू शकतं, गाडी कुठे पलटी मारू शकते. आणि मॅक्स तू 2 बांबू उडवले म्हणजे स्पीडला किती असेल विचार करणार. साहजिकच आहे, सिमेंटचे पोल तुझे असे तर हलणार नाही. हलणार ना. त्या 2 पोल एकाचे 2 तुकडे झाले होते. विचार करायची गोष्ट. एवढं जर त्यांनी गाडी उडवली, कमसे कम इथून तो खालच्या मेन रोडपर्यंत गेला असेल. जिवंत जरी राहिला राहिलं ना, राहिला ना, काय फुटलं नाही, काय नाही झालं, सांगतोय मी तुला. तर काय झालं नाही त्याचं, अजिबात काय झालं नव्हतं. फक्त एवढं गाडीचं नुकसान झालेलं थोडंसं, ते काय करून घेत.